हॅलो एव्हरीवन, जस्ट मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर मी आलिया कादरी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओजमध्ये आपण संख्या मालिका, अक्षर मालिका या घटकांना सुरुवात केली होती. तसेच आपण त्यातील काही उपघटकही पाहिले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकृत्यांमधील संबंध कसा ओळखायचा किंवा साम्य कसं ओळखायचं हे आपण पाहणार आहोत, तेही अगदी बेसिक पासून. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्याकडे एकूण 3 आकृत्या आहेत. या आहेत तुमच्या प्रश्न आकृत्या आणि या ज्या 4 दिसत आहेत तुम्हाला आकृत्या, या आहेत तुमच्या उत्तर आकृत्या. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या 3 आकृत्यांसोबत मिळणारी कोणती आकृती आहे ती तुम्हाला शोधून काढायची आहे. त्यापूर्वी तुम्हाला या 3 आकृत्यांना व्यवस्थित ऑब्झर्व करावं लागेल. बघा बरं, आता या पहिल्या आकृतीमध्ये तर त्रिकोणाचे बरोबर मधून 2 भाग झालेले आहेत. बघा, बरोबर बायसेक्ट केलेला आहे. नंतर इथे पण बघा बरं, आपल्या आयतामध्ये बरोबर समोरच्या बाजू समान आहेत आणि इथे 2 भाग केलेले आहेत. इथे सुद्धा बघा बरं, या पण आकृतीमध्ये एकूण 2 भाग झालेले आहेत. आपण पाहूयात खालच्या आकृतींमध्ये. आता बघा, इथे 2 भाग झालेले नाही आहेत, असिमेट्रिक भाग झालेले आहेत, त्यामुळे हे काही येणार नाही आपलं उत्तर. इथेही बघा बरं, इथे 4 भाग झालेले आहेत, हेही आपलं उत्तर नसणार आहे. नंतर इथे जर आपण बघितलं तर बघा, ह्या 2 समान भागांमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ हे आपलं उत्तर असणार आहे. पुन्हा या त्रिकोणाला पण बघा, इथून मधून कट केलेलं आहे, त्यामुळे आपलं हेही ऑप्शन नसणार आहे. तर आपल्याला काय करायचंय, वरील आकृतीशी मिळती जुळती आकृती आपल्याला खाली बघून आपलं ऑप्शन चॉईस करायचं. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आपल्याला आता या 4 आकृत्यांपैकी कोणती आकृती आहे जी आपल्या गटामध्ये बसत नाही ती आपल्याला शोधून काढायची. बघा, आपल्याकडे 4 आकृत्या आहेत, ए, बी, सी आणि चौथा ऑप्शन आहे डी. पाहूयात. बघा आपण इकडे, बघा इकडे 1 2 3 4 5 म्हणजे पंचकोनात षटकोन काढलेला आहे. बघा, 1 2 3 4 5 6 पंचकोनामध्ये षटकोन काढलेला आहे या आकृतीमध्ये. याच्यामध्ये बघा, चौकोन दिसतोय बाहेर आपल्याला, हा आपला. या चौकोनामध्ये बघा बरं, 1 2 3 4 5 चौकोनामध्ये बघा पंचकोन काढलेला आहे. बघा इथे बघूयात आपण पुन्हा, हे बघा चौकोन, चौकोनामध्ये काय काढलाय बघा, तुमचा त्रिकोण. याच्यामध्ये बघा उलट झालंय, त्रिकोणामध्ये काय काढलेलं आहे, चौकोन काढलेला आहे. बघा, सहसंबंध कसं तुम्हाला पाहायचं आहे. 5 कोण 6 4 5 कोण, तर चौकोनामध्ये 4, त्रिकोणामध्ये 3, परत त्रिकोणात 3 आणि चौकोनात 4. बघा, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर वरचा जो कोण आहे तो खालच्या कोणापेक्षा 1 ने कमी आहे. हा आहे 6, इथे आहेत 5, बरोबर, म्हणजे 6 वजा 5 1 आले. इथे पण बघा 5 वजा 4 1 आले. इथे बघा बरं काय झालंय, वरचा कोण हा 4 आहेत आणि खाली 3 आहे, म्हणजे याचा अर्थ वरची संख्या ही मोठी आलेली आहे. त्यामुळं बघा बरं, आता इथे तर आपण वजा करू शकत नाही. इथे बघा बरं, 4 मधनं 3 गेले, 1 राहिले, म्हणजे याचा अर्थ हे ऑप्शन आपल्याकडे चुकीचं आहे. त्याच्यामुळे ही आकृती जी ऑप्शन सी नंबरची ती चुकीची आहे. म्हणजे काय केलंय आपण, तर आकृतीला व्यवस्थित ऑब्झर्व केलेलं आहे आणि कशामध्ये कोणता कोण काढलेला आहे, त्यांच्यामधला काय सहसंबंध आहे तो आपण पाहिला. त्याच्यावरून मग आपण आपलं चुकीचं ऑप्शन शोधून काढलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. बघा, आपल्याकडे 4 आकृत्या आहेत, यापैकी गटात न बसणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. बघा, याच्यामध्ये एकूण किती रेषाखंड आहेत बघा, 1 2 3 4 5 6 रेषाखंड आहेत ह्याच्यामध्ये. त्यानंतर पाहूयात आपण आता पुढे. बघा, इथे किती रेषाखंड आहेत, 1 2, इथे 6 रेषाखंड आहेत. इथे किती रेषाखंड आहेत, 2 रेषाखंड आहेत. इथे बघा 1 2 3 4 रेषाखंड आहेत. परत इथे किती आहेत बघा, 1 1 2 3 4 5 आणि 6 रेषाखंड आहेत. परंतु इथे जर पाहिलं आपण 6 2 4 6 त्याच्यामधून आपल्याला काही साम्य दिसत नाहीये. आपण दुसऱ्या क्रायटेरियाकडे जाऊयात आता. बघा, सगळ्या रेषाखंडांची दिशा ही वरच्या बाजूला आहे. बघा, हे बघा, पहिल्या आणि शेवटचं टोक वर आहे. पुन्हा पहिल्या आणि शेवटची पण दिशा वरच्या बाजूला आहे. पुन्हा इथे पण बघा वरच्या बाजूला आहे.
पण जर आपण ऑप्शन पहिला तर बघा त्या रेषाखंडाची दिशा खालच्या बाजूला आहे, म्हणजे या तिघांपेक्षा हा वेगळा झाला, त्यांची दिशा बदललेली आहे. त्यामुळे आपला जो ऑप्शन ए आहे तो या गटामध्ये बसत नाहीये. रेषाखंडांची दिशा या क्रायटेरियानुसार आपण असं म्हणू शकतो की ऑप्शन ए जो आहे तो या गटामध्ये बसत नाही. पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सहसंबंध ओळखायचा आहे. बघा, यामध्ये जर पाहिलं आपण, इथे 3 रेषाखंड आहेत आणि त्रिकोण दिसतोय. इथे बघा 1 2 3 4 5 रेषाखंड आहेत आणि इथे काय येईल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आणि आपल्याला या 4 ऑप्शन पैकी इथे कोणतं ऑप्शन फिट होईल किंवा बसेल ते आपल्याला शोधून काढायचं आहे. तर बघा, पहिला आपण या 2 आकृत्यांमधला संबंध पाहूयात आणि मग आपण तोच संबंध इथे देखील अप्लाय करूयात. बघा, इथे एकूण 3 रेषाखंड आहेत. बघा 1 2 आणि 3. या 3 रेषाखंडांपासून त्रिकोण तयार झाले. बघा, म्हणजे 3 रेषाखंडांपासून बनणारी जर आकृती असेल तर ती कोणती असणार आहे? त्रिकोण असणार आहे. बघा 1 2 आणि 3. पुन्हा पाहूयात. बघा आपण 1 2 3 4 5. मग हे 5 रेषाखंडांपासून तयार होणारी इथली कोणती आकृती असेल? बघा बरं, इथे 4 आहेत. 1 2 3 4. मग हे तर नसणार आहे. बघा 1 2 3 हे पण नसणार आहे. आपल्याला 5 रेषाखंडापासून तयार होणारी आकृती पाहायची आहे. बघा बरं, इथे 1 2 3 4 5 म्हणजे ही आकृती इथे फिट होईल. बघा, हे पण पाहूयात. लास्ट ऑप्शन 1 2 आणि 3. हा पण 3 रेषाखंडांपासून तयार झालाय. हा 5 रेषाखंडांपासून, हा 3 रेषाखंडांपासून आणि हा 4 रेषाखंडांपासून. त्यामुळे ऑप्शन सी जो असणार आहे तो आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. आपल्याकडे एकूण बघा 4 रेषा दिसत आहेत आणि एक आहे आपला भरीव वर्तुळ, एक आहे आपला रिकामा वर्तुळ. तर बघा, आपण जर पाहिलं तर या बाणाची दिशा बघा भरीवकडून रिकाम्या वर्तुळाकडे आहे. बघा, पुन्हा इथे पण बघा भरीवकडून रिकाम्याकडे आलेली आहे. इथे बघा बरं, आता उलट झाले. बघा, आता हे बाणाची दिशा विरुद्ध झालेली आहे. रिकाम्या वर्तुळाकडून भरीव वर्तुळाकडे येते. बघा, आणि इथे बघा पुन्हा भरीवकडून रिकाम्याकडे जाते. म्हणजे आपल्या बाणाची दिशा आपल्याला वेगळं करते ह्याच्यातून. बघा, भरीवकडून पोकळकडे, पुन्हा भरीवकडून पोकळकडे, पुन्हा भरीवकडून पोकळकडे. मात्र हे बघा पोकळकडून भरीवकडे आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे ऑप्शन आहे ते आपलं चुकीचं ऑप्शन आहे. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. जी आकृती ऑप्शन मध्ये बसत नाही त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा. धन्यवाद.